तसं बघायला गेलं ना, तर ह्या भाजीच्या नावातच मलाई हा शब्द आहे आणि तीच न वापरता रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर चला, ही भाजी कशी बनवायची ते मी आज तुम्हाला सांगते. आता इथे मी मेथीची एक छोटी जुडी घेतलेली आहे. तिला साफ करून स्वच्छ धुवून ठेवली होती. पाणी निथळल्यानंतर आपण याला कट करून घेणार आहोत. कोणत्याही पालेभाज्या करताना आपण पहिल्यांदा त्याला साफ करायचं आणि स्वच्छ धुवून मगच कट करून घ्यायच्या, म्हणजे त्याच्यातली जीवनसत्व नष्ट होत नाहीत. आता इथे मेथी मी मीडियम आकारामध्ये कट करून घेतलेली आहे. आता फोडणीसाठी इथे मला लागणार आहेत 2 मीडियम आकाराचे कांदे. त्याच्यासोबतच मी इथे एक मोठा टोमॅटो होता, त्यातला अर्धा टोमॅटो फोडणीसाठी वापरणार आहे. 2 हिरव्या मिरच्या आणि मूठभर इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. हे सगळं साहित्यसुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचं. कांदा आपल्याला कधीही कट करताना मागचा पुढचा याचा भाग काढून टाकल्यानंतर गाठीचा भाग याच्यामध्ये थोडासा उरतो. त्याचे 2 भाग करायचे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याच्यातली गाठीचा भागसुद्धा काढून टाकायचा. हा फोडणीमध्ये सहसा लवकर शिजत नाही, म्हणून हा भाग काढून टाकल्यानंतर कांदा आपला लवकर शिजण्यास मदत होते. कांदासुद्धा इथे मी बारीक कट करून घेतलेला आहे. फोडणीला लागणारं सगळं सामान इथे आपण कट करून घेतलेलं आहे. आता फोडणीसाठी जो आपण लसूण वापरतो तो कधीही कट करायचा असेल तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याच्यावरती चाकू आडवा ठेवायचा, वरून एक फटका मारायचा आणि मग याला कट करून घ्यायचं, म्हणजे याचा पूर्ण फ्लेवर आपल्या फोडणीमध्ये उतरतो. चला, तर आता इथे मसाल्याची तयारी करूया. त्याच्यासाठी मूठभर इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत. हे घरचे शेंगदाणे थोडेसे मोठे आहेत, त्याच्यामुळे मी सुरुवातीला शेंगदाणे भाजून घेतलेत. त्याच्यासोबतच इथे मी 1 चमचाभर धने आणि 2 चमचे डाळवं घेतलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला याच्यासोबत भाजून घ्यायचं. मग याच्यामध्ये 2 सुक्या मिरच्या आणि 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. हे सगळं साहित्य भाजून आपल्याला एका प्लेटमध्ये गार करण्यासाठी ठेवून द्यायचं आणि मग आपण पुढची तयारी करणार आहोत. आता फोडणीसाठी तेलाच्या पळीने 2 पळ्या तेल घातलेलं आहे. याच्यामध्ये 1 चमचाभर मी जिरं घातलं. जिरं चांगलं तडतडल्यानंतर बारीक कट केलेला कांदा घालायचा आणि तो सुद्धा फोडणीमध्ये चांगला सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा. चला, आता हा कांदा आपला फोडणीमध्ये परतून होईपर्यंत आपण मसाला बारीक करून घेऊ. आता हा मसाला मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आणि आधी याची पावडर करायची, मग याच्यामध्ये पाणी घालून आपण याची पेस्ट करून घेऊ. कांदासुद्धा आपला इथे सोनेरी कलर आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरची घालून ती देखील परतून घेऊया. हे चांगलं परतल्यानंतर मग याच्यामध्ये बारीक कट केलेला टोमॅटो घालू, तो सुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे. आता इथे मी 1 वाटी फ्रोझन मटार घेतलेले आहेत. आता हे मटारसुद्धा फोडणीमध्ये आपल्याला 2-3 मिनटं चांगले परतून घ्यायचे, म्हणजे हे लवकर शिजतात. आता हे मटार परतून झाल्यानंतर कट केलेली मेथी ही सुद्धा आपल्याला हिचा कच्चेपणा कमी होईपर्यंत म्हणजे 2 मिनटं आपण फोडणीमध्ये परतून घेऊया, म्हणजे मेथीला कडवटपणा राहत नाही आणि मेथीसुद्धा आपली छान अशी टेस्ट येते. आता हे सगळं आपलं परतून झालेलं आहे. केलेली पेस्ट याच्यामध्ये घालायची आणि ही सुद्धा फोडणीमध्ये 2 मिनटं परतून घ्यायची. तसे तर आपण मसाले भाजून घेतलेले आहेत, पण एकदा पेस्ट आपण फोडणीमध्ये 2 मिनटं परतून घेऊ. त्याच्यामुळे या सगळ्या भाजीला या मसाल्यांचा फ्लेवर उतरतो आणि भाजीची टेस्ट चांगली येते. ग्रेव्ही ॲडजस्ट करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये गरम पाणी घातलेलं आहे आणि तेच पाणी मी मिक्सरचं भांडं धुवून या भाजीमध्ये घातलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि झाकण ठेवून ही भाजी आपल्याला 6-7 मिनटं अधेमध्ये हलवत शिजवून घ्यायची. मस्त इथे जराही मलाईचा वापर न करता रेस्टॉरंट स्टाईल आपली इथे मेथी मटार मलाई तयार झालेली आहे. तुम्हाला ही भाजी कशी वाटली नक्की सांगा आणि अशाच माझ्या ह्या घरच्या साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.